आपण थेट जाऊया आमचे प्रतिनिधी सचिनकडे आपल्यासोबत आहे। सचिन, बघतो की थोड्या वेळापूर्वीच आता शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटलांनी माहिती दिलेली की प्रवासी क्षमता जास्त होती का, आता बचाव कार्य कसं सुरू आहे? नक्कीच आपण बघतोय की या संपूर्ण दुर्घटनेची व्याप्ती आता वाढत चाललेली आहे। 3 प्रवाशांचा मृत्यू झालेला आहे। जी काही माहिती आतापर्यंत समोर आलेली आहे त्यानुसार जवळपास या बोटीवरती 80 प्रवासी होते, त्यातील 66 प्रवाशांना वाचवण्यात यश आलेले आहे। मात्र 3 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि अजूनही 11 प्रवासी हे समुद्रात असण्याची शक्यता आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन आपण बघतोय की सध्या सुरू आहे। सध्या आपण गेटवे ऑफ इंडिया परिसरात आहोत आणि ज्या प्रवाशांना सध्या वाचवण्यात येते त्यांना तात्काळ गेटवे ऑफ इंडियावरून त्यांना हॉस्पिटलला नेण्यात येते। आपण बघतोय की सध्या ॲम्ब्युलन्स देखील इकडे सज्ज ठेवण्यात आलेला आहे। 2 ॲम्ब्युलन्स या गेटवे परिसरामध्ये सज्ज ठेवण्यात आलेले आहेत। या संपूर्ण बोटीवरती नीलकमल नावाची बोट होती आणि ज्याला दुर्घटना घडली त्या जवळपास 80 प्रवासी या बोटीवरती होते आणि त्यातील 66 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे। तर 3 प्रवाशांचा या दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती ही सध्या अधिकृतपणे आपल्याला मिळालेली आहे। तर 11 प्रवासी हे अद्यापही समुद्रामध्ये अडकलेले असू शकतात आणि त्यांना वाचवण्याचं सध्या रेस्क्यू ऑपरेशन हे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। नेव्ही, कोस्ट गार्ड आणि मरीन पोलीस या सगळ्यांची सध्या मदत घेतली जाते। जवळपास 4 नेव्हीच्या नौका या संपूर्ण ऑपरेशनमध्ये लागलेल्या आहेत। तर त्यासोबतच कोस्ट गार्डची 1 नौका आणि मरीन पोलिसांची 1 नौका आणि त्यासोबतच 4 हेलिकॉप्टर्सच्या मदतीने आता आपण बघतोय की रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात झालेली आहे। संध्याकाळची वेळ आहे आणि आपण बघतोय की जो उजेड आहे, प्रकाश आहे तो कमी होत चाललेला आहे आणि जसजसा अंधार वाढेल तसं हे रेस्क्यू ऑपरेशन त्या आणखीन अडचणी येणार आहे। त्यामुळे आपण बघतोय की आता मोठी कसोटीची घडी ह्या सगळ्याच यंत्रणांवरती आलेली आहे। अतिशय कमी वेळ त्यांच्याकडे आहे। या जे 11 प्रवासी अद्यापही समुद्रात अडकले असल्याची भीती वर्तवली जाते, त्यांना वाचवण्यासाठी अगदी थोडा अवधी सध्या शिल्लक असल्याचं आपल्याला दिसून येत आहे आणि अतिशय शर्थीचे प्रयत्न हे या 11 प्रवाशांना वाचवण्यासाठी सुरू असल्याचं आपल्याला दिसून येते। जवळपास नेव्ही, कोस्ट गार्ड, मुंबई पोलीस या सगळ्या यंत्रणांनी स्वतःला झोकून दिलेलं आहे। नेव्हीच्या जवळपास 4 बोटी या सध्या या संपूर्ण ऑपरेशनमध्ये मदत करतात। त्यासोबतच मरीन पोलिसांची 1 बोट आणि